आणि वळूयात पुढल्या बातम्यांकडे। आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकलेली आहे। भाजपला धक्का देत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा असं शरद पवार यांनी म्हटलंय। एक प्रकारे शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केली आहे। भाजपची साथ सोडत हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे आले। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। इंदापूरमधून आता हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असतील। एक प्रकारे शरद पवारांनी हे जाहीर केलंय। राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम असं शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी पक्षप्रवेश केलाय। तर हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं शरद पवार यांनी म्हटलंय। की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी। आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा। विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। रामकृष्ण हरी। सध्या पेपरला लयच बातम्या चालल्या, ही इकडे गेला 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 गेला, ती तिकडे गेला गेला गेला, ही काम काम का। आपलं काय झालंय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका, आपले 40 आमदार आपल्याबरोबर आहेत, तिथं तर बदल करायचं कारणच नाही। समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या, ती गोष्ट आहे। मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। नाहीतर दादाच्याकडे आता आपल्याकडे कुणीच येईना का, तर तसं नाही। तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या, आपल्याकडे पण